जाणारी कोलमांडला श्रीवर्धन आमची सरळ रस्त्याने मसल्यातून चालली होती। ट्रॅफिक लागली म्हणून त्यांनी साईडला गाडी लावली। समोरून एक गाडीवाला प्रायव्हेटवाला आला, त्याने डायरेक्ट हाणामार केली ड्रायव्हरला। म्हसळा शहरात अरुंद रस्त्यामुळे नेहमीच वाहन चालकांमध्ये अनेकदा बाचाबाची होण्याच्या घटना घडत आहेत। अशातच वाहतूक कोंडीमध्ये बसनं कारला केवळ टच केल्याच्या रागातून श्रीवर्धन कोलमांडला मुंबई या बसच्या चालकाला जबर मारहाण करण्यात आली। मुरुडमधील अब्दुल हादी नजीर अहमद खामीब यानं अचानक बस चालकाला मारण्यास सुरुवात केली। हा इसम एवढ्यावर थांबला नाही तर त्यानं थेट चालकाच्या केबिनमध्ये जाऊन चालकाला मारहाण केली। एसटी बसचे चालक अत्यल्प पगारावर केवळ आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी घरापासून शेकडो किलोमीटर दूर येतात। या बस चालकांना नेहमीच अशा समस्यांना सामोरं जावं लागतं। मात्र आता नव्यानं परिवहन मंत्री झालेले प्रताप सरनाईक हे कायमस्वरूपी आणि कंत्राटी चालकांच्या सुरक्षिततेसाठी काही नवीन कायदा आणतात का, याकडे सर्व परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय। म्हसळ्यात झालेली ही दुर्दैवी घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या बस चालकाला झालेल्या मारहाणीबाबत सोशल मीडियावर संपूर्ण तालुक्यातून निषेध व्यक्त होत असून मुरुडमधील अब्दुल हादी नजीर अहमद खामीब याच्यावर सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पुढे येते। आम्ही जरी कंत्राटी कामगार जरी असलो तरी आम्ही शासनाचंच काम करत आहोत, पण आम्हाला काम करत असताना अनेक अडचणीचा सामोरे जावं लागतं। त्या अडचणीचा सामना करण्यासाठी आम्हाला कमी सुरक्षिततेबद्दल आम्हाला प्रॉब्लेम निर्माण होतात। तर आमचं एवढं म्हणणं आहे की आम्हाला जर असे काही अडचण निर्माण झाली तर त्याच्यामध्ये आम्हाला त्या गोष्टीबद्दल न्याय मिळावा, त्याच्याबद्दल आम्ही त्या गोष्टीबद्दल आंदोलन करण्याचा विचार करण्यात येत आहे। एसटी महामंडळ अंतर्गत प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही अनेक वर्षे करत आहोत। आमचे कर्मचारी रस्त्यावर अनंत अडचणींचा सामना करून प्रवासी जनतेला सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आलेले आहेत। परंतु आज जो मारहाणीचा प्रसंग उद्भवलेला आहे म्हसळा शहरामध्ये, ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे की जनतेच्या सेवेसाठी काम करत असणाऱ्या आमच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना एका नागरिकांकडूनच मारहाणी प्रसंगाला सामोरं जावं लागलेलं आहे। आणि ही सेवा करत असताना जर आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असेल तर ह्या गोष्टीमध्ये शासनाने कुठेतरी दखल घेणं आवश्यक आहे। आणि पोलीस प्रशासनाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे एसटीची प्रातिनिधिकत्वावर की आमचे कर्मचारी जे प्रवाशांच्या सेवेचं व्रत घेऊन काम करत आहेत त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने कुठेतरी योग्य तो न्याय द्यावा, हीच नम्र विनंती आहे। वादळवारा लाईव्हसाठी निकेश कोकचा, म्हसळा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।